नमस्कार. आयचो विषय जो गोंयचो आवाज घेता इज रिगार्डिंग द नीडलेस अँड अवॉइडेबल कॉन्ट्रोवर्सी इन्वॉल्विंग गोंयचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री मॉविन गुदिनो. आयज जावन आसा 34th स्टेटहूड डे ऑफ गोवा. देर इज नथिंग टू सेलिब्रेट. एक म्हळ्यार आमी दुकान बुडलेले आसा, आमचे खुबशे लोक पिड्डेर जाले आसा कोविडाक लागून. सेकंडली, देर इज नथिंग टू फील हॅपी अबाउट what has happened in the last 34 years. The government has nothing to offer, be it on the medical front, education, employment, everything is zero. So, कितें जाता, सकाळी उठ्ठकूच आमी न्यूजपेपर काडटा with that eagerness to see की कितें एक बरी खबर मेळटली जाल्यार. आनी आयचो जेन्ना सकाळी न्यूजपेपर आमी घेतलो, आयच्या न्यूजपेपराचेर बरयलां, गोवा मिनिस्टर डिमांड्स अपॉलॉजी फ्रॉम तामिळनाडू फायनान्स मिनिस्टर फॉर इन्सल्टिंग स्टेट. व्हेरी अट्रॅक्टिव्ह हेडलायन्स. सो नॅचरली आमी वाचपाक गेले. वेन वी स्कॅन द न्यूज, तातूंत कांयच ना. आमचो transport minister who represented Goa in the 43rd GST Council meet on 28th May, Goods and Services Tax Council meeting. तो म्हणटा तामिळनाडूच्या खंय फायनान्स मिनिस्टरान आपणाक इन्सल्ट केलो, saying that Goa is a small thing, population is very small, what is Goa? Now असल्या इश्यूआचेर you are demanding an apology. आता आमकां खबर आशिल्ली हालींच तामिळनाडू इलेक्शन जाला. DMK has come to power and Shri Palnivel Tyagarajan has been appointed as the finance minister. ताचो हांव मातसो प्रोफायल स्टडी करतालो थोडे दीस पयले. हायली एड्युकेटेड इंजिनियर फ्रॉम NIT Trichy, MBA in finance from Sloan School of Management MIT, वॉल स्ट्रीट वेटरन आणि फॉर्मर बँकर. आता ही हॅज बीन अपॉइंटेड एज द फायनान्स मिनिस्टर. तो असल्या कॉन्ट्रोवर्सीक ओगी रावपाक ना. दनपार जाता म्हळ्यार 2-page क्लॅरिफिकेशन ही इश्यूड. आनी ताणें तातूंत क्लॅरिफाय केलां, सेयींग दॅट अपॉलॉजी फॉर वॉट? योर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर वॉज ऑफ द मार्क. जेन्ना दुसरे फायनान्स मिनिस्टर फ्रॉम अदर स्टेट्स वर टॉकिंग, हो म्हणपा लागलो आपणाचें कितें नाका जाल्लें उलयतालो. आउट ऑफ टर्न, आउट ऑफ प्रोटोकॉल. अँड ही स्पोक फॉर द लॉंगेस्ट ड्युरेशन, रिपिटींग द सेम थिंग्स. बट मेन थिंग म्हळ्यार, अँड वीच इज व्हेरी शॉकिंग, तो सांगता आमचो खंय ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मॉविन गुदिनो हू रिप्रेझेंटेड गोवा shockingly demanded that the GST on medicines for COVID patients should not be reduced. जेन्ना बाकीचे फायनान्स मिनिस्टर सांगताले खंय रिड्यूस फ्रॉम 5% to 0, आमच्या फायनान्स मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ओपोज्ड. दॅट इज व्हेरी शॉकिंग बिकॉज 3-4 days बॅक जेन्ना गोंयच्या आवाज पार्टीन डिमांड केलो विथ द गोंयच्या सरकारा कडेन दॅट आमचे जे लोक पिड्डेर जाल्या तांचे फॅमिली कॉम्पेन्सेशन दिवपाचें, तेन्ना मॉविन गुदिनो पिक्ड अप दीस न्यूज आनी आपुणूय डिमांड करपाक लागलो कॉम्पेन्सेशन दिवपाक जाय. आमकां बरें दिसलें. बट हातूंत कावन्सील मिटिंगान आतां कळून येता दॅट यू ओपोज्ड द रिडक्शन ऑफ द GST ऑन कोविड मेडिसिन. दॅट मीन्स त्या दिसा कितें, इट वॉज तमाशा वॉट यू वर डिमांडिंग. नाव आणि एक शॉकिंग म्हळ्यार द लास्ट पॅराग्राफ ऑफ दॅट लेटर विच हॅज बीन क्लॅरिफाईड बाय द फायनान्स मिनिस्टर ऑफ तामिळनाडू. व्हेरी शेमफुल. अँड ही सेज, बट आय डू ऑफर you, means the people of Goa, my sincere condolences for having such a person as your minister. I also charge the Honorable CM of Goa with perpetrating a misdemeanor on Goa citizens and the GST Council by nominating him to represent your beautiful state.
Finally, I sincerely request the BJP, even across the political divide, to impose some minimal quality control on its MLA acquisition procedures. म्हणजे कितें तो सांगता असल्या मिनिस्टरांक तुम्ही एक्वायर केल्या फ्रॉम अदर पार्टीज मातसो तरी क्वालिटी कंट्रोल इम्पोज करपाक जाय. कोणाक तुम्ही हाडटात पार्टयेन पळय ते. लिव्हिंग दॅट असायड, मोस्ट अनएक्सपेक्टेड सांचे म्हळ्यार आमकां आतां एक न्यूज आयला. श्री मॉविन गुदिनो अगेन क्लॅरिफाईंग ऑन दॅट. पयलो सांगता इट शूड हॅव बीन पुट टू रेस्ट, देन वाय हॅव यू कम ऑन टीव्ही चॅनल टू अगेन रेग अप द इशू. आणि तातूंत तूं सांगता दॅट देर हॅज टू बी डेमोक्रेसी टू बी फॉलोड. डीड यू फॉलो एनी डेमोक्रेसी? You have been throwing the panchayats in villages, neighboring villages. Is that democracy? You have been jumping from one party to the other. Is that democracy? Visarte. I hope better counsel prevails. Let's put an end to this issue. But I would like to appeal on behalf of Govind Chaw's party and the people of Goa, appeal to the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant. Next time असले जेन्ना important issue असता, send some experienced good people, because in that clarification आता पळय ताणें इशू केला तो सांगता boasting that Tamil Nadu finance minister should know that he has been nominated on some council or some committee for some lottery, casinos, horse racing. I don't know whether he meant horse trading. असल्या कमिटींचेर आमच्या गोंयच्या मिनिस्टराक नॉमिनेट करप म्हळ्यार इट्स अ शेम, बिकॉज गोवा इज बीइंग टॅग्ड विथ काजिनोज अँड गॅम्बलिंग. आय होप दिस डजंट रिपीट अगेन. देव बरें करूं. जय गोवा, जय हिंद.